संजय राऊत एक असा विचित्र प्राणी आहे ना. नाही पण तसं चांगलं आहे बरं का. म्हणजे यांनी काय केलं माहिती आहे का, प्रत्येक ठिकाणी काही नसताना काहीतरी विषय काढून शिवसेना तोडून टाकली. मला तर कधी कधी असं वाटतं, हा संजय राऊत जो आहे ना, आमच्या भाजपचा एजंटच आहे. म्हणजे असू शकतो ते अमित मोठा भाईला माहीत असेल, साहेबच सांगू शकतात की हा आपला एजंट आहे का नाही आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी तर नाही बोलू शकत त्याच्यावर. मला असं डाऊट आहे. हाच प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी तमाशे करून शिवसेनेची यांनी मागच्या 2.5-3 वर्षामध्ये बँड वाजवली. नंबर 1. दुसरं, जरांगे पाटलांचं आंदोलन. आता जरांगे पाटलांचं आंदोलन सामान्य मराठ्यांच्या अधिकारांसाठी आहे. या शेमड्याचं काय जातं त्याच्यामध्ये? काहीतरी आपलं बोलायचं, मराठ्यांना काहीतरी कुठून तरी. त्याच्यामुळे मला असं डाऊट येतो बरं का प्रत्येक वेळेस की यो माणूस आहे चांगला, आता कोणासाठी काम करतो हेच कळत नाही. आता उद्धव ठाकरेला बी आता पण कळालं का नाही कळालं मला समजत नाही. आणि अजून एक गोष्ट, हे जे शिवसेना आहे, मनसेच ना ती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मला थोडं डाऊट काय माहिती आहे की यांच्या पार्ट्यांच्या नावामध्ये सेना आहे. आता हे सेना मराठी शब्द आहे का हिंदी शब्द आहे? जरा चेक करावं. मला थोडासा डाऊट आहे की हा मराठी शब्द आहे का नाही. कारण सेनेला मराठीमध्ये दल म्हणतात, पथक म्हणतात. सेना हा जसं भारतीय वायुसेना आपण म्हणतो, हा हिंदी शब्द आहे. तसं शिवसेना कोणत्या भाषेत आहे? उद्धवराव थोडं चेक करावं जरा. नाही तर उद्धवरावच्या कार्यकर्त्यांनी चेक करावं. नाही जमलं तर राज ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी चेक करावं. बघा बरं एकदा सेना कोणत्या भाषेत आहे. आणि हे काय ना याचं राव, हे राऊत बघून घ्या जरा.